प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्याच्या विषयीचे वर्तमान येरुशलेम मधल्या मंडळीच्या कानी आले. तेव्हा त्यांनी बार्नबासला अंथियोक्या पर्यंत पाठवले. तो तेथे पोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की दृढ निश्चयाने प्रभूला भिलकून राहा. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. नंतर तो शौलाचा शोध करायला तार्सस गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याला अंथियोकियाला आणले. मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकांना शिकवले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंथियोखियात मिळाले. अंथियोखियाच्या मंडळीत बार्नबास, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता, तो मनाएन आणि शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा आणि उपवास करत असता पवित्र आत्मा म्हणाला की बार्नबास आणि शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. तेव्हा त्याने उपवास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मत्तई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या प्रेषितांना म्हणाला, जात असताना अशी घोषणा करत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आजाऱ्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूते काढा, तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबर कशात घेऊ नका. वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरका, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण काम कार्याचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो. ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.